बीड जिले के अंबाजुगाई तहसील के पिंपला धायगुड़ा गांव के रोजगार सेवक उत्तम गोरे ने घरकुल में भ्रष्टाचार किया। धायगुड़ा पिंपला की घटना। वह घर के लाभार्थियों से पैसे मांग रहे थे। जॉब कार्ड और कुआं मंजूरी के लिए हजारों रुपए मांग रहा था और कुआं मंजूरी के लिए बड़ी रकम मांग रहे थे। हालांकि गांव में 300 से ज्यादा घर मंजूर हो चुके हैं, लेकिन उक्त गांव के रोजगार सेवक उत्तम गोरे ने गांव के लोगों को परेशान किया और खूब पैसे कमाए और काम करने के बदले एक लाभार्थी से महंगा मोबाइल फोन भी ले लिया। गांव वालों का कहना है कि संबंधित व्यक्ति के खिलाफ जिला परिषद बीड के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर बीड की माननीय जिला कलेक्टर माननीय डिविजनल कमिश्नर छत्रपति सामाजी नगर के पास शिकायत दर्ज कराई गई और जिला परिषद बीड के डिप्टी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर से मुलाकात कर चर्चा की। अंबाजुगाई के गढ़ विकास अधिकारी उनके सामने बातचीत की है। धायगुड़ा पिंपला के नागरिकों ने संबंधित अधिकारी की जांच कर उसके खिलाफ कानूनी कार्यवाही की मांग की है। धायगुड़ा तालुका अंबाजोगाई आपल्या ग्रामपंचायतीचे एक रोजगार सेवक यांनी गावामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असून घरकुल तसेच गायगोटे आणि विहिरी ह्यासाठी भरपूर प्रमाणात पैसे गोळा केलेले आहेत। 30,000 घे, 20,000 घे, 10,000 घे। जॉब कार्डसाठी 200-400 असे लोकांची फसवणूक केलेली आहे। जवळपास ओपन ते 300 घरकुल आहेत। नंतर काही मागासवर्गीय आहेत, त्याच्यामध्ये एक भरपूर प्रमाणात माया जमा केलेली। ह्याविषयी मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, कलेक्टर ऑफिस, विभागीय आयुक्त तसेच पालकमंत्री यांना पत्रव्यवहार 25/9 पासून केलेला आहे। तसेच त्यांना रिमाइंड पण केलेले आहे। तर त्याविषयी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र दिनांक 30/12/2025 ला व्हिडिओला चौकशीविषयी प्राप्त झालेलं होतं। त्यानुसार त्यांनी 3 महिन्याचा अवधी घेतला व्हिडिओने चौकशीसाठी। तो त्या अनुषंगाने दिनांक 5/3/2026 ला एक व्हिडिओच्या दालनामध्ये चौकशी ठेवली। त्या चौकशीमध्ये बऱ्याच गावकऱ्यांनी एक माझे एवढे पैसे घेतले तेवढे घेतले असे उल्लेख करून एक ही घेतला, एक साक्षी घेतल्या। परंतु सदरील चौकशी हे गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये झाली पाहिजे, तर तिथं न घेता ते पंचायत समिती अंबाजोगाई इथं घेण्यात आली। यावरून असं सिद्ध होतं आणि 3 महिन्याचा कालावधी केला। यावरून असं सिद्ध होतं की सदर कर्मचाऱ्याला अभय देण्याचा प्रकार पंचायत समिती अंबाजोगाई करत असल्याचे दिसून येते। तरी गावकऱ्याची अशी विनंती आहे, सदरील कर्मचाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करावे आणि न केल्यास गावकऱ्याचा असा विचार आहे की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या प्रांगणात उपोषणाचा मार्ग न्यायिक पद्धतीने उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल। याप्रमाणे एक मीडियाच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की सदरील गावाला न्याय भेटावा आणि गोरगरीब जनतेची लुबाडणूक थांबवावी। सदरील कर्मचाऱ्यांनी मला व्हिडिओला पैसे द्यावे लागतात, वरिष्ठ लोकांना पैसे द्यावे लागतात, म्हणून लोकांना व्याजानं कडून लोकांनी पैसे यांना दिलेले आहेत। एक माझा मित्र असा आहे की त्यांच्याकडून एक 16,000चा मोबाईल घेतला, ती मोबाईल द्यावाच लागतंय। अशा प्रकारचे भयंकर प्रमाणात लुबाडणूक केलेलं आहे। याविषयी माननीय इन्कम टॅक्स ऑफिस बीड तसेच अँटी करप्शन ब्युरो यांना बी मी बोललेलो आहे। त्यानुसार त्यांनी लेखी मला देण्याचं ही केलेलं आहे। अशी ह्याची सखोल अशी चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे।